शकता तुम्ही बुद्धलेणीचा बुद्धलेणी परिसर छत्रपती संभाजीनगर येथे 10 दिवसीय श्रामणेर प्रवचन शिबिर पूजनीय भदंत विश्वदानंद महास्तवेर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पूजनीय भदंत यांच्या उपस्थितीमध्ये हा 10 दिवसीय श्रामणेर शिबिर उद्या संपन्न होत आहे। लगभग अशी सुरू झालेली आहे की उद्या विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण एकाच पौर्णिमा झाला असून ही पौर्णिमा विश्वामध्ये हर्षोत्साहामध्ये बुद्ध अनुयायी साजरी करतात आहेत। तसंच आम्ही धम्मभूमी बुद्धलेणी येथे सुद्धा श्रामणेर संघांसोबत ही बुद्ध जयंती साजरी होणार आहे। आपण बघू शकता परिसरात श्रामणेर संघांचा किती हर्षोत्साह तिथे दिसून येत आहे। शहरामध्ये सर्व श्रामणेर संघाच्या वतीने तसेच उपासक उपासिका यांच्या वतीने खूप मोठं कार्य घडत आहे। ज्यामध्ये विहाराची सजावट असो किंवा इतर जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये हे नियोजन चालू आहे। उपासक उपासिका बऱ्याचशा अशा दूरदूर तिथे या कार्यक्रमासाठी येत आहेत। यामध्ये बघू शकता उस्मानपूर इथे श्रामणेर संघ पूजनीय भंतेजी यांच्या जात आहेत की उद्या बुद्ध पौर्णिमेचा मोठा सण होणार आहे। उत्सव पूर्ण जगात होत आहे। इथं ही अरहंताची भूमी आहे। या अरहंताच्या भूमीमध्ये पूजनीय भदंत विश्वदानंद महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसीय विपश्यन आपलं श्रामणेर शिबिर घडलं। यामध्ये काही श्रामणेरांचं काही कारणास्तव आजार उन्हामुळं त्यांना डायरिया, संडास, ऊन लागणे असा काही प्रकार घडलेला होता। परंतु त्या परिस्थितीत श्रामणेर संघाने हाती बाजू न घेता 10 दिवसीय श्रामणेर प्रवज्या धारण केली। सांगावंसं वाटतं की अशा या तपोभूमीमध्ये आपल्या अरहंताच्या भूमीमध्ये हे श्रामणेर घडत आहे। खूप अभिमानाची गोष्ट आहे की उद्याचा जो संपन्न दिवस आहे, समारोप दिवस आहे, त्यानंतर जर पुढे ते आपल्या गृहस्थी जीवनात परतल तर त्यावेळेस एक चांगला विचार घेऊन इथून ते जातील, बुद्धांचे तत्व घेऊन जातील आणि परिसरामध्ये त्याची मांडणी करतील की आम्ही 10 दिवसीय जी शिबिर आहे धम्मभूमी बुद्ध लेणी येथे आम्ही जे श्रामणेर घडलेलो आहोत तर आपणही घडावं असं त्यांच्या वतीनं जो संदेश जाईल त्या पाहून आम्हाला खूप अभिमान होईल की आम्ही या श्रावक संघाला, श्रामणेर संघाला 10 दिवसाची सेवा दिली जसं आम्ही दरवर्षी देत आहोत। आमच्या भदंत पूजनीय संघप्रिय थेरो उपस्थित आहात। श्रामणेर संघ हा उस्मानपुरा इथे घेऊन जाणं आहे, त्या याचं नियोजन ते करत आहात। आपण बघू शकता सोबत महानाम बनते पूजनीय संघ पूर्ण आहेत आणि आपण बघू शकता की खूप उत्साहपूर्ण इथे हा बुद्ध लेणी धम्मभूमी येथे उद्या वैशाख महोत्सव पूजनीय भदंत महास्तवीर विश्वदानंद बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा होणार आहे। पूजनीय भदंत तसेच संघप्रिय थेरो बघा किती अत्यंत ते आपल्या उस्मानपुरात जातात। बघा हे लगबग दिसत आहे इथे सर्व श्रामणेरांची, उपासक उपासिकांची की आता शेवटचे काही तास राहिलेले आहे बुद्ध पौर्णिमेसाठी, वैशाख पौर्णिमेसाठी। त्याच्या सर्वतोपरीने मला काय केलं जाईल बघू शकता आपण। संघप्रिय थेरो यांचं थोडं मनोगत जाणून घ्या। वंदा मी म्हणते सर्व उपासक उपासिकांना सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही बघू शकता की बुद्धलेणी धम्मभूमी औरंगाबाद या ठिकाणी आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत विश्वदानंद महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून शिबिरात बुद्ध जयंती महोत्सव साजरा होत असतो। संपूर्ण शहरभर हा उत्सव संपन्न होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून इथं
सामने भिक्खू संघ तयार झाला. 10 दिवस त्यांनी दंबाचे प्रशिक्षण घेतलं आणि आज या जयंतीचा पूर्वसंध्या आहे. आता लगेच उद्या दिवसभर कार्यक्रम असणार आहे. त्यामुळं भरपूर गडबड आहे, गोंधळ आहे. त्यामुळं जास्त तुम्हाला वेळ न देता तुम्हाला परत देतो आणि आपण सर्वांनी बुद्ध जयंती चांगल्याच प्रमाणात साजरी करावी ही शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. मंगलकामना. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.
जय भीम नमो बुद्धाय. मी सोनटक्के. मी या धर्मभूमी बुद्धलेणी या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये म्हणजे आता जवळपास किमान 25 वर्ष तरी झालेली असतील मला. माझं याच ठिकाणी माझा जो काही आहे माझा व्यवसाय तो याच ठिकाणी आहे आणि व्यवसायासोबतच भंतेजीच्या सेवेशी माझं आता पूर्ण सध्या आता आयुष्य माझं चाललेलंच आहे. इथं जे काही आता काही छोट्या मोठ्या काही आता जे काही कामं असतील भंतेजीच्या गरजेच्या ते सर्व मी सांगतो. जय भीम दादा, खूप खूप आनंद झाला की आपण 25 वर्ष भिक्खू संघाच्या सेवेत आहात आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची उद्या आणि व्यवस्थित असं त्याप्रमाणे इथं जयंती बुद्ध जयंतीला त्याच जयंतीनिमित्तानं 10 दिवसात सामने शिबिर असतं. सामने शिबिरामध्ये पंचकोशीमध्ये सारे लोक 100 ते 150 लोक प्रवचन घेतात. प्रवचन घेऊन 10 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे धर्म शिकतात. आणि आज पौर्णिमेच्या निमित्तानं पौर्णिमा सुरू होण्याच्या आधी याच रात्रीला आज पूर्ण रात्रभर परित्रांचा विधीही ठेवला आहे. याचाही लाभ सर्व उपासिका घेणार आहेत आणि रात्री 10 वाजता परिसर सुरू होणार तर सकाळपर्यंत अशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आता हे बुद्ध पौर्णिमेची पूर्वसंध्येला परित्राण पाठाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपासकांच्या हित सुखासाठी. आणि हा रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा परित्राण पाठ चालेल. दुसऱ्या दिवशी मिरवणूक होईल क्रांती चौक ते CP ऑफिसपर्यंत. त्या ठिकाणी भिक्खू संघाचा अल्पहार आणि भोजनदान होईल. आणि त्यानंतर पुढचा वैशाख पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त सर्व भिक्खू लोक इथं जमतील आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा वैशाख पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येईल. त्यानंतर श्रामणेर संघाच्या शिबिराचा समारोप होईल. अशा पद्धतीनं भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी बुद्ध प्रज्ञाप्रसार धम्मसंस्कार केंद्राने आयोजित केलेला आहे. मी आवाहन करतो की आपण सर्व नगरवासीय औरंगाबाद शहरातील सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. जय भीम. साधू. तर बघू शकता आपण भंतीची आनंद. जय भीम. धम्मभूमी बुद्धलेणी छत्रपती संभाजीनगर येथे 10 दिवसीय श्रामणेर प्रवचन शिबिर चालू आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे? तालुका जिल्हा बुलढाण्यातून धम्मसंघ आमची 2 मुलं आणि इतर असे 6 आणलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे गाथा वगैरे शिकवतात. छान असं परिक्रम शिकवतात. छान म्हणजे एकदम मन असं प्रसन्न झालं ह्या परिसरामध्ये येऊन. आणि आम्ही चालू आहे आमचा. जय भीम. तर बघू शकता आपण या धम्मसेविका म्हणून इथे कार्यरत आहात
आणि 10 दिवसापासून ते धम्माच्या सेवेमध्ये श्रामणेर शिबिराला सेवा देत आहात. तर खूप असं आनंद होतो की अशा महिला उपासिका पण धम्मासाठी सर्व कार्यरत आहात. खूप मोठा उत्सव. तर वंदामी म्हणते 10 दिवसीय श्रामणेर प्रवचनासाठी आपण आला होता, तर आपला अनुभव. खूप सुंदर अनुभव आला. बऱ्याच गोष्टी आणि श्रामणेर प्रवचन घडून आणण्यासाठी वंदामी म्हणते आपला जय भीम. आम्ही आज 10 दिवस झाले. आम्हाला 10 दिवसामध्ये आम्ही सामनेर संघामध्ये भरपूर काही शिकलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरामधून एक एक सामनेर होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काय ऊर्जा भेटते हे आपल्याला निश्चितच कळेल. प्रत्येकाने आपण झालंच पाहिजे, घराघरामधून सामनेर झालंच पाहिजे. आम्ही औरंगाबाद या इथे अजिंठा लेणी औरंगाबाद लेणीच्या पायथ्याला आम्ही खूप खूप सुंदर आमची जेवणाची व्यवस्थित सर्व व्यवस्था झालेली आहे. आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आलेली, सर्व व्यवस्थित आहे. बुद्धलेणीच्या पायथ्याशी शिबिरमध्ये आहोत आणि आम्ही यावर्षी बुद्धवंदना, धम्मवंदना आणि खरंच जर का आपल्या जीवनात जर का बदल घडवायचा असेल किंवा आपल्या जीवनात काही मध्यम मार्गी आणि एकदम उत्कृष्ट बनवायचं असेल आपल्या जीवनाला, तर आपण आपल्या शिबिरात एकदा जरी आलंच पाहिजे. आम्ही ह्या वर्षी आलोय, तुम्ही पण पुढल्या वर्षी या, अशी आमची नम्र विनंती.
इदम्पि संगे रतनं प्रदीपम् एकेन सच्चेन सुवन्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि वन्दलिके तथागतं देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामसुवन्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि वन्दलिके तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्सामसुवन्ति होतु यानि भूतानि समागतानि भूमानि मायानि वन्दलिके तथागतं देवमनुष्यपूजितं सर्वदा एकेन सत्यवतेन सर्वरोगविनाशतो एकेन सत्यवतेन होतु मे जयमङ्गलन्ति साधु घोरं श्वेततापि परित्रयं कालमेकं सर्वथा सर्वदा सर्वकारणं सर्वतोऽपि विनाशेति फलितं ब्रह्मणामये एवं मे दुःखम् एकं समयं भगवतावतीयं विहरति जेवने अनाथपिण्डिका आरामे तेन कोटरोदिक्तो ऐनाव्यक्तो कालकतोति अनमोदम्बोनाविक्को येन भगवतेन प्रसङ्कमिषु उपसङ्कमित्वा भगवन्तम् अभिवादेष्वायेकमन्तं निषेधेषु एकमन्तं निषिन्नागोते विको भगवन्तं एकमूषु इदमन्ते सावतीयमन्नकरोदिको वैनागत्तवातारीरकपुनानि मे तेन चित्तेन परियं महिषो भिक्खवे विलिको वैनागत्तो कालं करेयं कथमानि चत्तारि अयाजकुलं शब्दापुत्रैराजकुलं तन्नामोदमतं अयाजकुलं महात्मातो भिक्खवे भिक्खो इमातेन चित्तेन परियम् अर्थबुद्धय अर्थरत्नाय अर्थपरित्तायाति इदमोचनभवा इदं तत्त्वा तुमतो अथापरं एकतोचतत्ता निरूपज्ञेहि विवेकम् एकं निरापत्तेहि मे शब्दाबुद्धेहि विवेकं वेदं सदाबुद्धिविवेकम् अपादके मेकं मेकं विपादके विवेमे चतुर्भुजे मेकं मेकं बहुपदे मे मामं अपादको यत्ति मामं यत्ति विपादको मामं चतुर्पदो यत्ति मामं यत्ति बहुपदो सत्ते सत्ता सत्ते अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल शरण